इंडियन आर्मीचे एक मेजर एस रविकुमार यांचा मृतदेह मथुरा रेल्वे स्टेशनवरती सापडला। हा मृतदेह सापडल्यानंतर हा सुसाईड आहे, मर्डर आहे की अपघात आहे या अनुषंगाने तपास सुरू झाला। GRP मथुरा यांनी एक रिपोर्ट सबमिट केला। या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की हे सुसाईड असू शकतं किंवा अपघात असू शकतो। मात्र या रिपोर्टवरती त्या मेजर होते, त्यांचे वडील जे होते ते सहमत नव्हते, त्यामुळे त्यांनी आर्मी चीफ यांच्याकडे तक्रार दाखल केली। आर्मी चीफ यांनी कोर्ट ऑफ एन्क्वायरी बसवलं। त्या कोर्ट ऑफ एन्क्वायरीने एक रिपोर्ट दिला। त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं की हे सुसाईड आहे। त्याच्यानंतर देखील मेजरचे वडील होते ते सहमत नव्हते, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आर्मी चीफ यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणणं दिलं की मेजर एस रविशंकर जे होते तर त्यांनी आर्मीमध्ये असलेल्या करप्शन संदर्भामध्ये तोंडी स्वरूपामध्ये त्यांच्या वरिष्ठांकडे काही तक्रारी दाखल केल्या होत्या आणि त्याच्यातून त्यांच्यावरती दबाव होता, ते भयभीत वातावरणात जगत होते आणि त्यातूनच त्यांचा मर्डर करण्यात आलेला आहे। तर या अँगलने तपास करण्यासाठी आर्मीच्या अथॉरिटीजनी सेकंड कोर्ट ऑफ एन्क्वायरी नेमलं आणि त्या सेकंड कोर्ट ऑफ एन्क्वायरीचा रिपोर्ट देखील असाच आला की हे सुसाईड आहे। तर या दोन कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे रिपोर्ट आणि GRP मथुरा यांचा रिपोर्ट यांच्यापासून बाधित होऊन आर्मीचे जे मेजर आहेत त्यांच्या वडिलांनी अलाहाबाद हायकोर्टमध्ये ग्रीट पिटिशन दाखल केली आणि त्याच्यामध्ये हे रिपोर्ट मला मान्य नाहीयेत आणि सदर प्रकरणाची CBI इन्व्हेस्टिगेशन व्हावी याच्यासाठी रिट पिटिशन दाखल केली। मात्र अलाहाबाद हायकोर्टने देखील ती रिट पिटिशन फेटाळून लावल्याने आर्मीच्या मेजरचे जे वडील होते तर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये याचिका दाखल केली आणि ते रिपोर्ट मला मान्य नाहीये, त्या संदर्भामध्ये CBI इन्व्हेस्टिगेशन व्हावी अशा पद्धतीची विनंती केली। या महत्त्वपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टने असा निकाल दिला की एखाद्या प्रकरणामध्ये जर तपास नीट पद्धतीने झालेला नाहीये असं जर आरोपीचं किंवा तक्रारदाराचं म्हणणं असेल तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्ती ही नियरेस्ट मॅजिस्ट्रेट किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जाऊन 156(3) खाली एक ॲप्लिकेशन दाखल करून सदरचा तपास पोलिसांनी नीट पद्धतीने योग्य पद्धतीने करावा यासाठी एक अर्ज दाखल करू शकते। याला मॉनिटरिंग ऑफ द इन्व्हेस्टिगेशन म्हणतात। आता हा केस लॉ जो आहे किंवा हे जे जजमेंट आहे ते खूप लँडमार्क जजमेंट आहे। साकिरी वासू नावाचं 2008 सालचं हे जजमेंट आहे। हे जजमेंट जर तुमच्यावरती कोणता गुन्हा दाखल असेल आणि संबंधित गुन्ह्यामध्ये जर त्या केसचा तपास अधिकारी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो आहे तो योग्य पद्धतीने काम करत नसेल किंवा तुमच्याकडे असलेले जे महत्त्वपूर्ण पुरावे आहेत ते रेकॉर्डवरती घेऊन त्या अनुषंगाने निष्पक्ष तपास करत नसेल तर अशा प्रकरणामध्ये तुम्ही मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये 156(3) खाली एक अर्ज दाखल करा। त्याच्यातून मॉनिटरिंग ऑफ द इन्व्हेस्टिगेशनची विनंती कोर्टाला करा। अशा परिस्थितीमध्ये जर कोर्ट सॅटिस्फाय झालं तर कोर्ट मॉनिटरिंग ऑफ द इन्व्हेस्टिगेशनचा आदेश देते। त्याच्यामध्ये कोर्ट स्वतः तपासावरती नियंत्रण ठेवते, मॉनिटरिंग ठेवते आणि पोलिसांना दर 7, 8 किंवा 10 दिवसाला जो काय तपास झाला त्याच्या संदर्भामध्ये मॅजिस्ट्रेटना रिपोर्ट करण्याचे आदेश देते। हा खूप महत्त्वपूर्ण निकाल आहे। बऱ्याचदा आपल्यावरती खोट्या केसेस दाखल होतात किंवा ज्या केसेस आपल्यावरती दाखल झालेत त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारे पुरावे रेकॉर्डवरती घेतले जात नाहीत। तर अशा सर्व प्रकरणांमध्ये तुम्ही हा केस लॉ आहे 2008 सालचा साकिरी वासू नावाचा, तर तो कोर्ट करून नियरेस्ट मॅजिस्ट्रेटकडे किंवा ज्युरिस्डिक्शनल मॅजिस्ट्रेटकडे एक आवेदन दाखल करून अर्ज दाखल करून तुम्ही मॉनिटरिंग मिळवू शकता। धन्यवाद।